श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पालखी सोहळ्याचं लक्ष्मी विष्णू मिलसाळ इथं आगमन होताच सारा परिसर भक्तिरसानं न्हाऊन निघाला होता। श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या वतीनं भाविकांच्या सुविधेसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती आणि पादुकांच्या पालखी परिक्रमेचं यंदाचं रौप्य महोत्सवी वर्ष उत्साहात साजरं होत आहे। या पार्श्वभूमीवर बुधवारी सकाळी पालखी सोहळ्याचं लक्ष्मी विष्णू मिलसाळ इथं भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं। पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती। मागील 15 वर्षापासून हा पालखी सोहळा लक्ष्मी विष्णू मिलसाळ परिसरात येत असून परिसरातील नागरिक मोठ्या श्रद्धेनं पालखीचं दर्शन घेतात। या निमित्तानं भजन कीर्तन तसंच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं होतं। भाविकांसाठी महाप्रसादाचंही वितरण करण्यात आलं। माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या वतीनं पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं। यावेळी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांची प्रमुख उपस्थिती होती। पालखी मार्गावर आकर्षक रांगोळ्यांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या। तसंच गुलाबाच्या पाकळ्यांनी मार्ग सजवून भक्तिमय वातावरण निर्माण करण्यात आलं। यावेळी दिलीप कोल्हे यांनी पालखी सोहळ्याच्या परंपरेविषयी माहिती दिली। तर डॉक्टर सचिन ओंबासे यांनी भाविकांना शुभेच्छा देत अशा धार्मिक उपक्रमांमुळे समाजात श्रद्धा, एकात्मता आणि सकारात्मकता वाढीस लागते असं सांगितलं। अक्कलकोट स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची महाराजांची पादुका आणि पालखी गेली 15 वर्षे झालं आमच्याकडे येते। आम्हाला त्यांच्या सेवेचा लाभ मिळतो आणि या सर्व चाळीसच्या लोकांना दर्शन घडतं। गुरुपौर्णिमेला गर्दी असते। आता ही पालखी 2 दिवस मुक्काम करून अक्कलकोटला गुरुपौर्णिमेला जाते आणि गुरुपौर्णिमेला त्याची मिळवणूक म्हणजे सर्व पदाधिकारी, महानगरपालिकेचे आयुक्त माननीय ओंबासे साहेब यांनी या दर्शनाचा लाभ घेतला। आल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो। राज्यातील विविध भागातून ही पालखी अक्कलकोटकडे मार्गक्रमण करत असल्याची माहिती यावेळी पुजाऱ्यांनी दिली। गेले 29 वर्षापासून श्री स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई, पुणे या भागी फिरून श्री स्वामी समर्थांची पालखी जे गोरगरीब लोक आहेत त्यांना अक्कलकोट क्षेत्री येता येत नाही त्यांच्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट संस्थापक अध्यक्ष जन्मेंजय विजयसिंहराजे भोसले महाराज व कार्याध्यक्ष अमोलराजे जन्मेंजयराजे भोसले महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 29 वर्षापासून श्री स्वामी समर्थांचं पालखी परिक्रमा करत आहे। किती वर्षापासून स्वामी भक्तांना जास्तीत जास्त दर्शन व्हावे या दृष्टिकोनातून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने पालखीची नियोजन केली आहे। स्वतः स्वामींनी त्यांच्या गावोगावी जाऊन गोरगरीब अभावरूढ स्वामी भक्तांना जास्तीत जास्त दर्शन व्हावे म्हणून स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा 2025 नोव्हेंबर 16 पासून ते 2026 जुलै 15 पर्यंत ही पालखी परिक्रमा करून अक्कलकोट क्षेत्री जात आहे। जास्तीत जास्त दर्शन व्हावे म्हणून ही स्वामी समर्थांची पालखी परिक्रमा महाराष्ट्र, मराठवाडा, पुणे या भागी फिरून आज अक्कलकोट क्षेत्री स्थानापन्न होत आहे। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी। दरम्यान द न्यूज प्लस चॅनलचे डायरेक्टर तात्यासाहेब पवार तसंच व्यवस्थापक महादेव मादगुंडे यांनी पालखीचं दर्शन घेतलं। यावेळी तात्यासाहेब पवार यांचा आयोजकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला। संपूर्ण परिसर श्री स्वामी समर्थ यांच्या जयघोषानं दुमदुमून गेला आणि भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडला। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।